नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आज आपण मागील वर्षी संख्या ज्ञानावर विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. टार्गेट पोलीस भरती 2024 आपण करतोय. तर मागील वर्षी संख्या ज्ञान या टॉपिकवर कोणते कोणते क्वेश्चन्स विचारले गेले होते आणि त्याच्यासाठी बरेच सूत्र आणि काही महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देत आहे. तर प्रत्येकाने पेपर पेन्सिल घेऊन बसा. जे प्रश्न तुम्हाला जमत असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करा. चला, पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय बघा. एका डब्यात काही चॉकलेट्स आहेत. 12 मुलांना प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटल्यास 8 चॉकलेट उरतात. जर 14 मुलांना सारखे वाटले तर 10 चॉकलेट उरतात. तर त्या डब्यात किती चॉकलेट्स आहेत असा प्रश्न विचारलाय. पुणे शहर पोलीस भरती 2023, SRPF 11, नवी मुंबई पोलीस भरती 2016 अशा दोन वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर तुमचे पाढे जर पाठ असेल, 12 मुलांना बघा प्रत्येकी सारखे चॉकलेट वाटलेत आणि 8 चॉकलेट उरतायत. आणि 14 मुलांना सारखे वाटले तर 10 चॉकलेट उरतायत. म्हणजे तुमचा जो पण पर्याय असणार आहे तो 12च्या गुणकापेक्षा 8 ने जास्त, 12च्या गुणकापेक्षा 8 ने जास्त आणि 14च्या गुणकापेक्षा 10 ने जास्त असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ओके. आता बघा, 70 तर 14च्या पटीत आहेत. 14 पंचे 70 म्हणजे सारखे वाटप होईल. 10 चॉकलेट सुटणार नाही, म्हणजे हा येणार नाही. नंतर 84 पण दोघांना भाग, 84ला दोघांनी भाग जातो. 14ने पण जातो, 12ने पण जातो, म्हणजे हे पण आपलं उत्तर येणार नाही. 20 उत्तर येणार नाही, कारण 20 जर आपण चॉकलेट्स घेतले, 14 मुलांना प्रत्येकी एक एक चॉकलेट उरलं तर 6 चॉकलेट उरतील. पण इथे 10 म्हटलंय, म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? 80. 80 कसं येणार आहे बघा. 80 चॉकलेट जर माझ्याकडे असतील तर 12 मुलांना प्रत्येकी 6 चॉकलेट्स येतील. 12 मुलांना प्रत्येकी 6. मग 12 किती आले? 72. किती चॉकलेट्स उरतायत? 8 चॉकलेट्स उरतात, जे इथे दिलेलं आहे. 80 चॉकलेट जर 14 मुलांना आपण जर वाटले, 14 मुलांना वाटले, 14 पंचे 70 म्हणजे प्रत्येकी 5 वाटले, 14 पंचे 70 वाटले तर 10 शिल्लक राहतील. म्हणून त्या डब्यात असलेल्या चॉकलेटची संख्या ही काय येणार आहे? 80 येणार आहे. समजते सर्वांना? तर काही प्रश्न तुम्हाला थोडस तर्क लावून पर्यायांची मदत घेऊन तुम्हाला करायचे असतात. खूप चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न लिहून घ्या. प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत त्याच्यावर फोकस करा. बऱ्याच वेळेस असे प्रश्न आपण सोडून देतो आणि फारच कमी विद्यार्थी अशा प्रश्नांची उत्तरं देतात. आणि जे विद्यार्थी अशा प्रश्नांची उत्तरं देतात त्यांची रँक ही वरच्या क्रमांकाची असते, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला प्रामुख्याने अशा प्रकारचे प्रश्न टार्गेट करायचे आहेत. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रत्येकाने तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. काही वेळ मी तुम्हाला त्याच्यासाठी देणार आहे. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. चांगला प्रश्न आहे बघा. संभाजीनगर लोह पोलीस भरती 2023, धुळे शिपाई पोलीस भरती 2019 या दोन वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न वाचा, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. 6 मीटर लांबीची तार आहे आपल्याकडे आणि ती 24 ठिकाणी कापून समान तुकडे केलेत.
आता लक्षात घ्या, अशा प्रकारे आपल्याला कन्फ्युज केलं जातं. 24 ठिकाणी कापलेले आहेत, तर तुकड्यांची संख्या 24 होणार नाही. तर ज्यावेळेस तुम्हाला तुकडे दिले असतील, तर तुकड्यांची संख्या बरोबर जेवढे काप असतील त्याच्यापेक्षा एक ने जास्त तुकडे असतात. म्हणजे या ठिकाणी किती तुकडे होणार आहे? 24 काप केलेले आहेत. 24 अधिक 1 म्हणजे एकूण तुकड्यांची संख्या 25 आहे. आता आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी विचारली आहे. ओके, प्रत्येक तुकड्याची लांबी. प्रत्येक तुकड्याची लांबी विचारली आहे. आता एकूण दोरी ही 6 मीटरची होती. 6 मीटर भागीला 25. आता बघा, कोणत्याही संख्येला 25 ने भागताना 25 ला आपण असं बघू शकतो, 25 भागीला 4, सॉरी 100 भागीला 4. कारण 25 म्हणजेच काय, 100 भागीला 4. कोणत्याही संख्येला 25 ने जर भागायचं असेल तर त्या संख्येला 4ने गुणून टाका आणि मग 100ने भाग द्या. म्हणजेच तुमचं उत्तर 24 भागीला 100. 24 भागीला 100 म्हणजे 0.24 मीटर असं तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. तर एक नवीन शॉर्टकट ट्रिक आपल्याला या ठिकाणी समजली आहे. कोणत्याही संख्येला जर तुम्ही 25 ने भागायचं असेल तर त्या संख्येला 4 ने गुणा आणि 2 दशांश स्थळ ठेवा. उदाहरणार्थ मी तुम्हाला काही सरावासाठी सांगतो. समजा मला आता 7 ला 25 ने भागायचं आहे, तर मी काय करणार आहे, तर 25 ला मी कसं बघतोय, 100 भागीला 4 असं बघतोय. कारण 25 म्हणजेच काय, 100 भागीला 4. तर हा 4 गुणाकारामध्ये वरती जाईल. म्हणजे तुम्हाला भेटेल आता 28 भागीला 100 आणि 28 भागीला 100 म्हणजेच काय, 0.28. म्हणून कोणत्याही संख्येला जर तुम्हाला 25 ने भागायचं असेल तर त्या संख्येला 4 ने गुणून टाका आणि मग 100 ने भागा. फॉर एक्झाम्पल अजून एक उदाहरण घेऊ. लेट अस से 13 भागीला 25 करायचंय. तर मी आता काय करणार आहे, 13 ला 4 ने गुणून टाकेल. 13 52 भागीला 100. 52 भागीला 100 म्हणजे 0.52. तुम्हाला ट्रिक समजली असेल तर चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. कारण ऐन वेळेस असे हे कॅल्क्युलेशन्स करणं देखील थोडस त्रासदायक होऊन जातं. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी मी ह्या प्रश्नांच्या डिस्कशन्स मध्ये करत असतो. त्याची व्यवस्थित नोंद घ्या, ते करून बघा. त्याचे रिझल्ट जर तुम्हाला व्यवस्थित येत असतील तर ते पुन्हा पुन्हा करत राहा. कारण ते पुन्हा पुन्हा करत राहिल्यानेच तुम्हाला ते वापरता येणार आहे. तुम्ही एकदा त्याचा वापर केला, समजलं म्हणून सोडून दिलं, तर कदाचित ते फक्त आपल्याला माहिती म्हणून ते जमा होईल. त्याचा उपयोग नाही करता येणार आपल्याला. आपण ऐकलेली, आपण समजलेली, आपण वाचलेली माहितीचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे. तरच रिझल्ट्स मध्ये बदल होईल. अन्यथा मग सर्व एंटरटेनमेंटच असेल. चला, पुढचा प्रश्न पण चांगला बघा. सोलापूर पोलीस भरती 2023 आणि मुंबई लोहमार्ग चालक पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, गावखेड्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये आपला हा फेवरेट कार्यक्रम असायचा, म्हणजे भवरा. हम्म संख्या ज्ञानावर प्रश्न कसे विचारले गेलेत याचा थोडासा अंदाज घ्या. आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो, अशा प्रकारचे प्रश्न क्वचितच विद्यार्थी सॉल्व्ह करतात आणि त्या कमी टक्के विद्यार्थी जे प्रश्न हे सॉल्व्ह करतायत त्याच्यामध्ये तुम्ही असले पाहिजे अशी अपेक्षा आहे. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती किती फेऱ्या करतो? 6 फेऱ्या करतो. 1 सेकंद. एका सेकंदात किती फेऱ्या करतोय? 6 फेऱ्या करतोय. आपल्याला विचारलंय तर तो भोवरा 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या करेल? आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? व्हेरी गुड. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. म्हणजे हा वेळ
पूर्ण सेकंदात जर आपण घेतला 1 मिनिट 15 सेकंद म्हणजेच 60 सेकंद अधिक 15 सेकंद म्हणजे 75 सेकंद. म्हणजे आता तो भवरा 75 सेकंदात किती फेऱ्या करेल आपल्याला काढायचे. 75 सेकंदात किती फेऱ्या करेल, बरोबर किती फेऱ्या, एक्स फेऱ्या असं आपण म्हणू. तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केल्यानंतर एक्स गुणिला 1 बरोबर 6 गुणिला 75. एक्स गुणिला 1 म्हणजे एक्स आणि 75 गुणिला जर 6 केले तर तुमचं उत्तर 450 येणार आहे. म्हणजे त्या भोवऱ्याने 1 मिनिट 15 सेकंदात 450 फेऱ्या केल्या. आणि बघा, वेळेचं गणित सर्वांना माहितीच पाहिजे. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, नंतर 60 मिनिट म्हणजे 1 तास, 3600 सेकंद म्हणजे 1 तास, 24 तास म्हणजे 1 दिवस आणि 1440 मिनिट म्हणजेच 24 तास, 7 दिवस म्हणजे 1 आठवडा. तर या काही गोष्टी ह्या आपण आपल्या लेवलला आपल्या लक्षात असल्या पाहिजेत. हे सर्व गोष्टींची नोंद घ्या बघा. हा, कुठली गोष्ट तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कामी येईल सांगता येत नाही, लक्षात घ्या. पण जेवढी माहिती तुम्हाला स्टोअर करता येईल तुमच्या मेमरीमध्ये तेवढी स्टोअर करण्याचा प्रयत्न करा. आणि ही सर्वात मोठी उपलब्धी आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या गोष्टी लिहून घ्या, याची खूप चांगल्या पद्धतीने नोंद घ्या. तुमच्या ग्रुप डिस्कशन्स मध्ये येऊ द्या. तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडवर भेटतात किंवा ज्यावेळेस तुमची गटचर्चा ग्रुप डिस्कशनचा वेळ असतो त्यावेळेस ह्या गोष्टी चर्चा करा. एखाद्या व्यक्तीने लीड घ्या आणि त्या गोष्टींवर चर्चा होऊ द्या. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रत्येकाने प्रयत्न करा. 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येला 23 ने पूर्ण भाग जाईल. माझा नेहमी आग्रह तुम्हाला राहिलेला आहे बघा. ठाणे पोलीस भरती 2023 आणि अकोला पोलीस भरती 2019 मध्ये विचारलं. पाढे तुमचे पाठ असले पाहिजे आणि पाढ्यांमध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगितलंय 13चा पाढा, 17चा पाढा, 19चा पाढा, 23चा पाढा आणि 29चा पाढा. हे पाढे तुमचे पाठ असलेच पाहिजे, कारण हे मूळ संख्यांचे पाढे आहेत आणि मूळ संख्यांच्या पाढ्यांशी संबंधित बऱ्यापैकी वेळेस प्रश्न विचारला जातो. पुन्हा तुमचा 27चा पण पाढा तुमचा पाठ असला पाहिजे. 27 ही मूळ संख्या नाहीये म्हणून तिला मी वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवली आहे. आता आता हा प्रश्न कसा करायचा बघा. पहिल्यांदा आपण 1056 ला आपल्या नेहमीच्या भागाकाराच्या पद्धतीने भाग देऊ. ओके, इथे जर भाग दिला बघा, 23 चौक 92, 23 चौक 92, 105 मधून 92 वजा करा, किती उरतील 13, वरून घेतला 6. आता 23 पाचा 115, 23 पाचा 115 याच्यातून वजा करा, किती राहिलं खाली 1, इथे किती राहिले 2, 0. आता बघा, ही बाकी 23 आली, बाकी 21 आली. आता बाकी मध्ये अजून किती मिळवले म्हणजे 23 होऊन जातील, ती संख्या तुमचं उत्तर. 22 मध्ये जर मी 2 मिळवले तर किती होतील 23. म्हणजे 1056 मध्ये किती मिळवायची, कोणती लहानात लहान संख्या मिळवायची, 2 ही लहानात लहान संख्या मिळवायची, जेणेकरून तुम्हाला संख्या भेटेल 1058. आणि 1058 ला 23 ने निशेष भाग जातो, म्हणून तुमचं उत्तराचा पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. भागाकाराची क्रिया, त्याच्यावर आपल्याला हा प्रश्न विचारलाय.
आणि आपण सहज त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. ट्रेंड समजा, प्रत्येक प्रश्नामध्ये मी तुम्हाला काहीतरी ऍक्टिव्हिटी करायला लावतोय. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. प्रत्येकाने प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. खूप सुंदर प्रश्न आहे आणि बघा किती साऱ्या परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. गोंदिया पोलीस भरती 2023, नंतर औरंगाबाद सशस्त्र पोलीस भरती 2014, पुणे सशस्त्र पोलीस भरती 2018, धुळे पोलीस भरती 2016-17. बऱ्याच ठिकाणी विचारला गेलेला हा प्रश्न आहे. आणि याच्यासारखे बरेच प्रश्न पुढे विचारले पण गेलेत. म्हणून बघा, दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी 44 दिलेली आहे. लक्ष द्या, पद्धत समजून घ्या. समजा एक संख्या मी ए मानली आणि दुसरी संख्या मी बी मानली. या दोघांची बेरीज किती दिली आहे? 44 दिली आहे. त्यांची वजाबाकी 4 दिले, म्हणजे ए वजा बी ही 4 दिले. तर त्यांचे गुणोत्तर किती असं आपल्याला विचारलंय. तर काय करू आपण, या दोघं समीकरणांची बेरीज करून टाकू. बघा, बेरीज केली तर ए अधिक ए काय भेटेल तुम्हाला? 2a. नंतर अधिक बी वजा बी म्हणजे 0 भेटला आपल्याला. बरोबर, दोघांची बेरीज होईल 44 अधिक 4 48. म्हणजेच आपल्याला काय भेटलं? 2a बरोबर 48. याचाच अर्थ हा 2 इकडे भागाकारात जाईल. a बरोबर 48 भागिला 2 म्हणजे आलं 24. ओके, आता ही किंमत कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकू. सो 24 अधिक बी बरोबर 44. मग 24 मध्ये किती मिळवले म्हणजे 44 होतील? 24 मध्ये 20 मिळवले म्हणजे 44 होतील. इतकं सोपं ठेवा. म्हणजे तुमची बी ची किंमत किती झाली? 20. म्हणजे ए तुम्हाला भेटलाय 24 आणि बी तुम्हाला भेटलाय 20. तर ह्या दोघांचं गुणोत्तर काढायचंय. गुणोत्तर काढताना आपण ते अतिसंक्षिप्त स्वरूपामध्ये मांडतो. अतिसंक्षिप्त स्वरूपामध्ये आपण मांडत असतो. तर याला कशाने भाग जातोय? बघा, 4ने भाग जातोय. 4 सक 24 आणि 4 पंचे 20. तुमचं गुणोत्तर काय येणार आहे? 6/5. याच्यामध्ये पर्याय टाईप करताना मिस्टेक झाली आहे. तुमचं करेक्ट गुणोत्तर काय येणार आहे? 6/5. तुम्हाला प्रश्न समजला असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा आणि व्यवस्थित लिहून घ्या. बघा, मी लिहिण्याची सिक्वेन्स तुम्हाला सांगतोय. लिहायचं कसं? बघा, दोन संख्यांची बेरीज काय दिली आहे? ए अधिक बी किती दिली आहे? ओके, मागचा प्रश्न पहिल्यांदा आपण पूर्ण करून घेऊ. ओके, पुन्हा सांगतोय मी. बघा, हा प्रश्न, ए अधिक बी यांची बेरीज किती दिली आहे? 44. नंतर ए वजा बी यांची वजाबाकी किती दिली आहे? 4. आपण ह्या दोघं समीकरणांची बेरीज केली तर ए अधिक ए किती झाला? 2a. बी अधिक बी वजा बी म्हणजे काय झालं? 0 बरोबर 48. ओके, म्हणून आपल्याला काय भेटलं? 2a बरोबर 48. आणि याच्यावरून मग ए ची किंमत भेटली आपल्याला 48 भागिला 2 बरोबर 24. मग आता आपण ही ए ची किंमत ए प्लस बी बरोबर 44 या समीकरणात टाकली. ए ची किंमत तुम्ही काढली आहे 24. मग ए मध्ये किती मिळवले म्हणजे 44 भेटतील? तर साधं गणित, ए मध्ये किती मिळवले? 20 मिळवले तर 44 भेटतील. मग याचा अर्थ तुमची ए ची किंमत 24 झाली आणि बी ची किंमत किती झाली? 20. या दोघांचं गुणोत्तर तुम्हाला विचारलंय. दोघांना 4ने भाग जातो. याला पण 4ने भाग दिला, याला पण 4ने भाग दिला. 4 सक 24 आणि 4 पंचे 20 म्हणजे तुमचं उत्तर 6/5. कारण गुणोत्तर हे नेहमी अतिसंक्षिप्त स्वरूपात मांडलं जातं, म्हणून तुमचं उत्तर आहे 6/5. इतकं व्यवस्थित आहे विद्यार्थी मित्रांनो, लिहून घ्या. पर्याय कडे लक्ष देऊ नका, कारण पर्यायमध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे. 6/5 तुमचं हे करेक्ट उत्तर असायला पाहिजे. प्रश्न समजला असेल तर यस म्हणा. चला, अशाच पद्धतीचे 2-3 प्रश्न विचारले गेले बघा पुढील परीक्षांमध्ये. तर आता प्रत्येकाने मला या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला, आणि याच पद्धतीने सॉल्व्ह करा. थोडासा वेळ लागेल तुम्हाला सुरुवातीला, पण नक्की तो वेळ आपण कमी करू शकतो. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. चला,
दोन संख्यांची बेरीज 34 आहे व वजाबाकी 6 आहे, तर त्यांचं गुणोत्तर काढा. चला सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही किती पण हळुवारपणे जरी तुम्ही केलं, संत गतीने जरी केलं, तरी 60 सेकंदाच्या वर त्याला वेळ लागत नाही. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटाच्या वर वेळ लागत नाही. लक्षात घ्या. दोन संख्यांची बेरीज 34 आहे व वजाबाकी 6 आहे. म्हणजे मग दोन संख्यांची बेरीज 34 आहे म्हणजे ए अधिक बी किती झाले? 34. त्यांची वजाबाकी 6 आहे म्हणजे ए वजा बी बरोबर किती? 6. चला बेरीज करा दोघांची. दोघांची जर बेरीज केली तर ए अधिक ए किती झाले? 2a. बी अधिक बी वजा बी म्हणजे 0 बरोबर किती आले? 40. आता 2a बरोबर 40. सो ए बरोबर 40 भागीला 2. तुमचं उत्तर ए किती आलं? 20 आला. मग आता या समीकरणामध्ये ए अधिक बी बरोबर 34 आहे. मग ए ची किंमत जर तुमची 20 आली तर 20 या संख्येमध्ये किती मिळवले म्हणजे 34 होतील? 14 मिळवले म्हणजे 34 होतील. म्हणजे बी ची पण किंमत तुम्हाला मिळाली. मग ए आणि बी चं गुणोत्तर आपल्याला विचारलंय. हा 20 आहे आणि हा 14 भेटला. तर दोघांना दोनाने जर तुम्ही भाग दिला, दोनाने भाग दिला तर किती होईल? 10 आणि 7 म्हणजे तुमचं गुणोत्तर येणार आहे 10, 7. येस, तुमचा उत्तराचा पर्याय क्रमांक 3. तुमचं देखील या प्रश्नाचे उत्तर 10, 7 आलं असेल तर चॅट बॉक्स मध्ये यस म्हणा. चला. तर इतकं शांत चित्ताने व्यवस्थित तुम्ही स्टेप्स जरी फॉलो केल्या विद्यार्थी मित्रांनो, तरी सहज तुम्हाला उत्तर मिळणार आहे. याच्यामध्ये खूप काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये. लक्षात घ्या, खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला प्रत्येकाकडून अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर डिस्प्ले करतोय, करण्याचा प्रयत्न करा. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं ह्या प्रश्नाचं उत्तर आलं असेल बघा. ए आणि बी ह्या दोघं संख्यांची बेरीज 26 आहे आणि त्यांची वजाबाकी 2 आहे. तर तुम्ही यांची बेरीज केली 2a, हा बी बी कॅन्सल होऊन जाईल बरोबर 28. तर ए ची किंमत भेटली तुम्हाला 28 भागीला 2 बरोबर 14. मग ए अधिक बी बरोबर 26 आहे. त्याच्यामध्ये ए ची किंमत तुम्हाला 14 भेटली, तर मग ए मध्ये किती मिळवले म्हणजे 14 होतात? तर 12 मिळवले म्हणजे 14 होतात. म्हणजे बी ची किंमत आली. सो आपल्याला ए आणि बी यांचं गुणोत्तर विचारलंय. ए ची किंमत 14, बी ची किंमत 12. दोघांना दोनाने भाग जातोय, तर मी दोनाने भाग देऊन देईल. तर तुमचं उत्तर 7-6 हे आलं असेल. मला पूर्ण खात्री आहे की प्रत्येकाने पर्याय क्रमांक 3 उत्तराचा पर्याय लिहिलेला आहे. तर बघा, सारख्या प्रकारचे प्रश्न आपण सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्यात खूप जास्त क्लॅरिटी आपल्याला मिळत राहते. ठीक आहे? एव्हरीवन हॅपी? ओके, गुड. चला पुढचा प्रश्न हा आपल्या समोर आलेला आहे आणि प्रत्येकाने या प्रश्नावर काम करा. हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेलाय आणि
1 ते 100 ह्या संख्या लिहिताना 7 हा अंक किती वेळेस लिहावा लागेल असं आपल्याला विचारलंय. पुणे शहर पोलीस भरती 2023, मुंबई पोलीस भरती 2016, नांदेड पोलीस भरती 2014, ठाणे शहर पोलीस भरती 2011 अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेला. मग आपल्याला समजा हे करायचंच असले बघा, 7 कुठं कुठं लिहिला गेलाय? 7 मध्ये लिहिला गेलाय 17, 27, 37, 47, 57, 67. नंतर कुठं कुठं लिहिला गेला? 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79. नंतर लिहिला गेला 87 आणि 97. तर मोजून घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. इथं 14, 15, 16, 17, 18, 19. किती वेळेस आलाय? एक सुटला बघा याच्यामधला. 70 देखील या ठिकाणी आहे. म्हणजे तो किती वेळेस लिहिला गेला? 20 वेळेस लिहिला गेला. आणि जर तुम्हाला विचारला किती संख्यांमध्ये वापरला, किती संख्यांमध्ये 7चा वापर आहे, मध्ये 7चा वापर आहे, तर त्याचं उत्तर येईल 19. कारण की 77 या संख्येमध्ये 7 हा 2 वेळेस लिहिला गेलाय. म्हणून तुमचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक 20. कारण किती वेळेस लिहावा लागेल? 77 मध्ये 7 2 वेळेस लिहावा लागेल. आणि हे प्रत्येक अंकासाठी बघा, 1 ते 9 हे सर्व अंक म्हणजे 1 ते 100 ह्या संख्या लिहिताना 1 ते 9 हे अंक 20 वेळेस लिहावे लागतात. 20 वेळेस लिहावे लागतात. आणि ते किती संख्यांमध्ये येतात? किती संख्यांमध्ये येतात असं जर प्रश्न विचारला गेला तर ते 19 संख्यांमध्ये येतात. सर्व 1 ते 9. 19 संख्यांमध्ये येतात. आणि जर तुम्हाला विचारलं की मग शून्य किती वेळेस विचारलं? शून्य बघा कुठं कुठे येत असेल. जरा विचार करा. शून्य बघा 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. म्हणजे शून्य हा 11 वेळेस लिहावा लागतो. कुठं कुठं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि इथं 2 वेळेस लिहावा लागला म्हणजे 11. म्हणजे आता हे स्थिर झालं. ओके, स्थिर झालं म्हणजे कसं बघा, जर मी तुम्हाला आता विचारलं की 1 ते 100 मध्ये ओके 1 ते 9 अंक 1 ते 9 अंक किती वेळेस लिहावा लागतो? 20 वेळेस लिहावा. 20 वेळेस येतो. आणि 0 हा अंक किती वेळेस येतो? 11 वेळेस येतो. इथे जर विचारलं तुम्हाला किती संख्यांमध्ये येतो? हा 19 संख्यांमध्ये येतो. आणि इथं 0 हा किती संख्यांमध्ये येतो? 10 संख्यांमध्ये येतो. तर ही इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. कारण हाच प्रश्न जर थोडासा उलटा बदलून जर मी तुम्हाला विचारला, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 8 हा अंक किती वेळेस लिहावा लागेल? तर उत्तर 20च असेल ना तुमचं. हाच प्रश्न मी असा विचारला, 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिताना 3 हा अंक किती वेळेस लिहावा लागेल? 20च वेळेस लिहावा लागेल. थोडासा प्रश्न उलट विचारला, 1 ते 100 हा पर्यंतच्या संख्या लिहिताना 4 हा अंक किती संख्यांमध्ये येईल? तर किती संख्यांमध्ये येईल असं विचारलं तर उत्तर तुमचं 19 होणार. आय होप तुम्हाला फरक समजतो मी काय सांगतोय. किती वेळेस येईल असं म्हटलं तर 20 येईल. चला बघा पुढचा प्रश्न बघा. दौंड पोलीस भरती 2023, नाशिक पोलीस भरती 2018, बीड पोलीस भरती 2014. प्रश्न तोच आहे, फक्त अंक बदललेला आहे.
काही सेकंदात उत्तर येईल. म्हणजे इन्फॉर्मेशन माहिती असेल तुम्हाला तर काही सेकंदात उत्तर मिळणं स्वाभाविक आहे. 1 ते 100 संख्या लिहिताना 2 हा अंक किती वेळेस लिहावा लागेल? 2 हा अंक किती वेळेस लिहावा लागेल मग? 20 वेळेस लिहावा लागेल. दॅट्स इट. तुमचं उत्तर काय येणार आहे? 20. तुमचं उत्तर काय येणार आहे? 20. गुड. पुढे बघा. खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता? आता बघा, मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या मी तुम्हाला पाठ करायला लावल्यात. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्या तोंडपाठ पाहिजेत. अगदी तोंडपाठ पाहिजे. त्याच्यात काही अडचणच नको पाहिजे. आणि त्या अजून तुम्ही कशा लक्षात ठेवा बघा. 2, 3, 5, 7 ह्या 1 ते 10 पर्यंतच्या, 11, 13, 17, 19, नंतर 23, 29, 31, 37, 41, 43, 47 ह्या 50 पर्यंतच्या 15 आहेत. 50 पर्यंतच्या 15 आहेत. हं. म्हणजे याचे 2 भाग करू शकतो आपण. 1 ते 50 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 आहेत. तर त्याच्यात 1 ते 50 पर्यंतचे किती आहेत? 15 आणि 51 ते 100 पर्यंत ह्या किती आहेत? 10. आपल्याला ह्या विशिष्ट गटात पण विचारल्या जातात. 61 ते 51 ते 60 मध्ये ह्या 2च आहेत. 53 आणि 59. 61 ते 70 मध्ये पण 2च आहेत. 70 ते 80 मध्ये 3 आहेत. 71, 73, 79. 81 ते 90 मध्ये 2 आहेत. 83 आणि 89. आणि 91 आणि ते 100 मध्ये एकच आहे, त्या म्हणजे 97. तर ह्या पाठच असल्या पाहिजे. आता हे जर तुमचं पाठ असेल तर हा प्रश्न किती सोपा वाटणार आहे रे तुम्हाला? अतिशय सोपा वाटणार आहे. पालघर चालक पोलीस भरती 2023, पुणे आणि मुंबई दोघं पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता? आता 2 जरी दिसत असला तर 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. म्हणून तुमचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे. तर सर्वांनी मूळ संख्येचा चार्ट व्यवस्थित लिहून घ्या. 1 ते 50 पर्यंत 15 येतात आणि 51 ते 100 पर्यंत 10 येतात. कधी कधी तुम्हाला असा पण प्रश्न विचारला जाईल, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज, सर्व मूळ संख्यांची बेरीज ही 1060 होते विद्यार्थी मित्रांनो. 1060 हे पण तुमच्या लक्षात राहू द्या. हा. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. खालीलपैकी कोणती नैसर्गिक संख्या नाही? नागपूर शहर पोलीस भरती 2023 मध्ये साधा प्रश्न विचारला गेलाय. तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही विद्यार्थी मित्रांनो. नैसर्गिक संख्यांचा गट n ने दर्शवला जातो, ज्याची सुरुवात 1 ने होते. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, नंतर 2, नंतर 3, 4 म्हणजे पुढच्या येणाऱ्या नैसर्गिक संख्या 1-1 ने वाढत जातात. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अजून कोणाला माहिती नाहीये. आपण त्याला इन्फिनिटी म्हणतो. हा. नैसर्गिक संख्यांची व्याख्या काय असते? ज्या संख्यांना आपण रोजच्या व्यवहारात वस्तू मोजण्यासाठी मोज संख्या अशी त्याची सिंपल व्याख्या आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ह्या मोज संख्या आहेत. शून्याचा वापर आपण मोजण्यासाठी कधीच करत नाही, म्हणून 0 ही नैसर्गिक संख्या नाही. पुढचा प्रश्न बघा. चला, हा प्रश्न तुम्ही करा. आत्ता मी तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहून दिलेल्या आहेत. बघा, मूळ संख्या पाठ असण्याचं हे सर्वात मोठं कारण हेच आहे. पटकन उत्तर तुम्हाला देता येतील. सोलापूर पोलीस भरती 2023 आणि सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2018. चला, मला उत्तर सर्वांकडनं अपेक्षित आहे. तर 21 ते 51 मध्ये असलेल्या मूळ संख्या, पहिली मूळ संख्या येणार आहे तुमची 23, नंतरची येणार आहे 29, नंतर 31, नंतर 37, 41, 43, 47 आणि बस. याच्या पुढे जायचं नाही तुम्हाला. किती झाल्या मोजून घ्या. किती झाल्या? 7 मूळ संख्या विद्यार्थी मित्रांनो. तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि म्हणून मी तुम्हाला
आग्रह धरलाय की 100 पर्यंतच्या मूळ संख्या तोंडपाठ पाहिजे. उलट्या क्रमाने सुलट्या क्रमाने म्हणा. टाइमलाईन लावा. आज संध्याकाळपर्यंत, उद्या सकाळपर्यंत, परवा संध्याकाळपर्यंत काहीतरी टाइमलाईन लावा. तुमच्या क्षमतेप्रमाणे टाइमलाईन लावा. रोज 5-5, 6-6 करा वाटल्यास, पण करा. केल्याशिवाय नाही होणार. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती माय डियर फ्रेंड्स. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा, करावं लागेल आपल्याला. करावं लागेल. कारण स्पर्धा जास्त आहे. मग त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. पुढचा प्रश्न बघा. आता प्रश्न कसा विचारलाय? मूळ संख्यांच्या अवतीभोवती प्रश्न फिरतोय. कोल्हापूर पोलीस भरती 2023, वर्धा जिल्हा पोलीस भरती 2017, हिंगोली जिल्हा पोलीस भरती 2017. 1 ते 20 पर्यंत येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज करा सर्वांनी. व्हेरी गुड. चला, आशा करतो की तुमचं उत्तर आलं असेल. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. सर्वांची बेरीज 77 यायला पाहिजे. तर लक्षात घ्या, मूळ संख्यांच्या संबंधित प्रश्न कसे फिरतायत बघा. लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. 5 ते 101 दरम्यान येणाऱ्या समसंख्या किती आहेत? हा, आता जर तुम्हाला सोपं याला करायचं असेल, पुणे पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 1 ते 100 पर्यंत जर आपण संख्या घेतल्या तर याच्यामध्ये 50 समसंख्या आहेत. 50 समसंख्या. ओके. आणि 50 विषम संख्या आहेत. आता या प्रश्नापुरता आपण असा विचार करू शकतो. जनरल विचार कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांग. आता आपल्याला विचारलाय 5 ते 101. आता 101 तर ही समसंख्या नाहीच आहे. 5च्या अगोदर कोणत्या कोणत्या समसंख्या आल्या आहेत? 2 आणि 4. मग 50 मधून तेवढ्या वजा करून टाका, म्हणजे तुमचं उत्तर किती येणार आहे? 48. म्हणजे किती समसंख्या आहेत? 48. लक्ष द्या सर्वांनी, मी काय म्हणतोय पुन्हा एकदा मी सांगतो बघा. मी काय म्हणतोय बघा,
1 ते 100 पर्यंत ह्या एकूण 100 संख्यांमध्ये 50 समसंख्या आहेत. 50 सम आहेत आणि 50 विषम आहेत. 50 सम आहेत आणि 50 विषम आहेत. आता आपल्याला विचारला गट आहे तो 5 ते 101 पर्यंत आहे. 101 ही मूळ संख्या समसंख्या नाही. 5च्या अगोदर किती समसंख्या आहेत? 2 आणि 4. म्हणजे त्या दोन संख्या याच्यातून वजा केला तर तुम्हाला 48 भेटून जाईल. पण दुसरा मार्ग कसा आहे बघा, या गटातील जर तुम्हाला समसंख्या जर काढायच्या असतील तर या गटातील पहिली समसंख्या 6, शेवटची समसंख्या 100. मग कसं करायचं बघा, शेवटची संख्या म्हणजे आपल्याला इथं सम पाहिजे म्हणून शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या भागीला 2 करावे लागेल, कारण समसंख्यांमधलं अंतर 2चं असतं आणि मग बेरजेत 1 ठेवायचा. आता शेवटची समसंख्या 100 आहे, ह्या गटातली पहिली 6 आहे, भागीला 2 अधिक 1 म्हणजे किती झालं बघा, 94 भागीला 2 अधिक 1. 94 भागीला 2 किती होतात? 47 अधिक 1 48, म्हणून तुमचं उत्तर 48 आहे. हा झाला जनरल मार्ग. तर तुम्ही हे सूत्र लिहून घ्या, हे महत्वाचं सूत्र आहे. विषम संख्यांच्या बाबतीत पण हे सूत्र असंच होईल. हा, त्या गटातली शेवटची विषम संख्या वजा त्या गटातली पहिली विषम संख्या भागीला 2 अधिक 1. संख्या ज्ञानावरचा आज आपला या ठिकाणी चर्चा चाललेली आहे. आणि आतापर्यंत जर तुम्हाला सेशन आवडलं असेल तर पटकन लाईक म्हणा. प्रत्येक प्रश्नामध्ये काही ना काही सूचना, काही ना काही सूत्र मी तुम्हाला देतोय. त्या सूत्राचा वापर करा आणि उत्तर द्या. पुढचा प्रश्न बघा आपल्याला समोर आलाय, तर आता जे सूत्र आपण आता वापरलं होतं त्या सूत्रानेच करा. 50 ते 78 पर्यंतच्या एकूण समसंख्या किती? करा सर्वांनी. आता इथं गटातली पहिली समसंख्या पण दिसते तुम्हाला आणि शेवटची पण समसंख्या दिसते. तर काही लोड घ्यायची गरजच नाहीये. चला, चला बघा, आता जे सूत्र मी तुम्हाला सांगितलं, शेवटची समसंख्या वजा पहिली समसंख्या भागीला 2 अधिक 1. चला, या गटातली शेवटची समसंख्या 78 आहे, वजा 50 भागीला 2 अधिक 1 करा. सो 28 भागीला 2 अधिक 1. 28 भागीला 2 14. 14 अधिक 1. तुमचं उत्तर काय येणार आहे? 15, जो पर्याय क्रमांक 2 आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं सर्वांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलं असेल. चला, सूत्रांचा हा फायदा होतो विद्यार्थी मित्रांनो. अचूक उत्तर भेटतं, कमी वेळात उत्तर भेटतं, कॉन्फिडेंटली आपण आत्मविश्वासाने उत्तर देऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, x ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या होईल?
तर आता काही गोष्टी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. समसंख्या अधिक 1 जर केलं तर आपल्याला पुढील विषम संख्या भेटते. पुढील विषम संख्या समसंख्या वजा 1 केलं तर आपल्याला मागील विषम संख्या भेटते. आणि समसंख्येचा वर्ग हा नेहमी समसंख्याच असतो आणि विषम संख्येचा वर्ग हा विषमच असतो. लक्षात घ्या. म्हणजे एव्हाना समसंख्येचा कोणताही घात, समसंख्येचा तुम्ही कोणताही घात घ्या, n म्हणजे कोणताही घात घ्या, ती संख्या समच असते. आणि विषम संख्येचा तुम्ही कोणताही जर घात घेतला तर तो विषमच असतो. आणि मग याच्यावरून मला या प्रश्नाचं उत्तर द्या बघा. x ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी कोणती समसंख्या होईल? x अधिक 1 याच्याने आपल्याला विषम संख्या मिळेल, x वजा 1 याच्याने पण विषम संख्या मिळेल. तुमचं उत्तर असणार आहे x चा वर्ग. x चा वर्ग. तर हे तुम्हाला मी जे गोष्टी, ह्या महत्वाच्या गोष्टी ज्या लिहून दिल्या आहेत, त्याची नोंद घ्या. त्याची नोंद घ्या. समसंख्येचा वर्ग हा नेहमी समच असतो. विषम संख्येचा वर्ग नेहमी विषमच असतो. इनफॅक्ट कोणत्याही समसंख्येचा कोणताही घात समच असेल, कोणत्याही विषम संख्येचा घात हा विषमच असतो. चला, पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय. प्रत्येकाने मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न आपल्या समोर आहे. आता बघा, 2705 या 4 अंकांपासून तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्यातला फरक किती? आता याच्यासाठी धुळे पोलीस भरती 2023 ला विचारला गेलाय. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक पहिल्यांदा लिहा आणि उरलेल्या अंकांची उतरत्या क्रमात मांडणी करा. म्हणजे मोठ्यात मोठी जर संख्या आपल्याला तयार करायची असेल याच्यापासून, तर सर्वात मोठा अंक कुठला आहे? 7 आहे, बरोबर. मग 7 नंतर काय येणार आहे तुमचा? 5, नंतर 2, नंतर 0. ही झाली मोठी संख्या. लहानात लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकात 0 असेल तर तो 0 लिहू नका. 0 व्यतिरिक्त लहान अंक कुठला आहे? 2 आहे. आणि मग आता 0 लिहा आणि उरलेल्या अंकांची चढत्या क्रमात मांडणी करा. यांचा फरक आपल्याला काढायचा आहे. फरक जर काढला, 10 तून 7 गेले 3, हातच्याला 1, 12 तून 6 गेले 2, म्हणजे शेवटी 23 पाहिजे होतं आपल्याला. 12 तून 6 गेले किती राहतील? 6च राहतील. 63 पाहिजे आपल्याला शेवटी. हातच्याला आला 1, सो इथं किती राहील? 4 आणि 5, म्हणजे 5463 तुमचं उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2. तर वेगळा प्रश्न, आतापर्यंत आलेल्या प्रश्नांमधला वेगळा प्रश्न होता. सर्वांनी लिहून घ्या. विशिष्ट अंकांपासून, अंक जर दिलेले असतील आणि त्याच्यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल, तर सर्वात मोठा अंक अगोदर लिहा आणि उरलेल्या अंकांची उतरत्या क्रमात मांडणी करा. जसं आपण या ठिकाणी 7 अगोदर लिहिला आणि मग नंतर 5, नंतर 2 आणि मग नंतर 0. लहानात लहान संख्या तयार करताना काळजी घ्यायची आहे. 0 अगोदर लिहू नका. 0 व्यतिरिक्त जो लहान अंक आहे, 0 व्यतिरिक्त लहान अंक कुठला होता? इथं 2 होता, तो अगोदर लिहा. त्याच्यानंतर 0, मग नंतर 5 आणि मग नंतर 7. ओके, पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय बघा. खूप सुंदर प्रश्न आहे हा. आणि याच्यासाठी मी तुम्हाला काही माहिती दिली, ती माहिती लिहून घ्या. रोमन संख्या चिन्हांमध्ये एल ची किंमत काय असते? धुळे पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर रोमन अंकांमध्ये हे अक्षर कोणत्या संख्यांसाठी वापरले जातात हे लिहून घ्या. आय कशासाठी वापरला जातो? 1. व्ही कशासाठी वापरला जातो? 5. एक्स 10. एल कशासाठी वापरला जातो? 50. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर 50 असणार आहे. सी कशासाठी? सी फॉर सेंचुरी, असं लक्षात ठेवा. सेंचुरी म्हणजे 100.
डी कशासाठी वापरला जातो? 500 जर मला लिहायचं असेल तर. एम कशासाठी वापरला जातो? 1000 पाहिजे असेल तर. महत्वाची इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. रोमन संख्यांमध्ये जर तुम्हाला 50 लिहायचं असेल तर तुम्हाला कॅपिटल एल काढावा लागेल. रोमन संख्यांमध्ये तुम्हाला जर 100 लिहायचं असेल तर कॅपिटल सी काढावा लागेल. रोमन संख्येमध्ये जर तुम्हाला 500 करायचं असेल तर डी लिहावा लागेल. रोमन संख्यांमध्ये तुम्हाला 1000 लिहायचं असेल तर एम लिहावा लागेल. प्रत्येक प्रश्न आपल्याला काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी देतोय. तर ह्या सेशन्स व्यवस्थित बघा. काही गोष्टी अडल्या तर पुन्हा पुन्हा बघा. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. रोमन मध्ये 17 कसे लिहाल? बीड पोलीस भरती 2014 आणि अकोला पोलीस भरती 2014. 17ला आपण असं लिहू शकतो 10 अधिक 5 अधिक 2. मग 10 साठी आपल्याकडे सिम्बॉल आहे. चला उत्तर शोधा. मी वेळ देतोय तुम्हाला. 5 साठी पण आपल्याकडे सिम्बॉल आहे. 2ला आपण पुन्हा लिहू शकतो 1 अधिक 1. आणि या सर्व गोष्टींसाठी आपल्याकडे सिम्बॉल आहेत. 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 असं लिहिलं. 10 साठीचा सिम्बॉल काय? एक्स. 5 साठीचा सिम्बॉल काय? व्ही. एकासाठीचा सिम्बॉल आय आणि पुढच्या एकासाठीचा सिम्बॉल आय. म्हणजे तुमचं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. रोमन पद्धत आहे बघा. रोमन पद्धत आहे. चला पुढचा प्रश्न बघा. 35च्या पुढील 15 समसंख्या कोणती? 15वी समसंख्या कोणती? बघा हा प्रश्न करताना पुन्हा काय करायचं तुम्हाला? 35च्या पुढची. आता बघा 35च्या पुढील पहिली कोणती आहे? 35च्या पुढील पहिली कोणती आहे? पहिली समसंख्या. पहिली समसंख्या म्हणजे 35च्या पुढील म्हणजे 35 अधिक 1. 35च्या पुढील पहिली 36. ही पहिली आली. आता आपल्याला किती मोजायच्या आहेत? 14 मोजायच्या आहेत. 14 म्हणजे याच्यामध्ये किती ऍड करावे लागतील? 14 दुने 28. 28 काय ऍड करावे लागतील? कारण समसंख्यांमधला फरक हा कितीचा असतो? 2चा असतो. सो 36 अधिक 28 जर तुम्ही केले तुमचं उत्तर 64 येणार आहे. प्रश्न समजला असेल तर यस म्हणा. काय केलंय बघा आपण? 35च्या पुढील पहिली समसंख्या काढली. इव्हन नंबर आपण म्हणतो इंग्रजीमध्ये समसंख्येला. 35च्या पुढची पहिली समसंख्या काय येणार आहे? 36 येणार. मग पहिली झाली. आता 15वी काढायची होती आपल्याला, तर 1 झाली तुमची. आता 14 बाकी आहेत. मग 14 दुने 28. 2 ने का गुणलं आपण? कारण समसंख्या ह्या 2 ने वाढतात. आणि म्हणून 36 मध्ये 28 आपण मिळवले तर आपलं उत्तर किती आलंय? 64 आलंय. चांगला प्रश्न बघा. अशा टाईपचे प्रश्न आपल्याला संख्या ज्ञानावर विचारले जात आहेत. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? 1 ते 100 पर्यंत ऑलरेडी मी तुम्हाला मूळ संख्या लिहून दिल्यात. तरी तुम्हाला या लिहायच्या असतील तर पुन्हा एकदा प्रॅक्टिस होईल. पुणे पोलीस भरती 2023 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. हा, चला उत्तर द्या. पटकन उत्तर द्या. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्राईम नंबर? 39 मूळ संख्या नाही. 49 मूळ संख्या नाही. 69 पण मूळ संख्या नाही. मूळ संख्या दिलेल्यांमधली किती कोणती आहे? 59. बघा जर तुमचं पाठांतर असेल तर 2 सेकंदात हा प्रश्न सॉल्व्ह होईल. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? 2 सेकंदात हा प्रश्न सॉल्व्ह होईल. आणि ज्या वेळेस विद्यार्थी मित्रांनो जेव्हा 2 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करतात ना, तर तुमचा मूड कितीही खराब असला तरी तो सडनली खूप चांगला होऊन जातो. आणि तुमचा मूड एकदा का परीक्षेमध्ये चांगला झाला की तुम्ही चांगलं काम करायला लागतात. पटापट उत्तरं सुचायला लागतात. वाचलेलं आठवायला लागतं. हा, म्हणून पाठांतरावर भर द्या. चालता, बोलता, उठता, बसता, तुम्ही जर प्रवास करत करत येतायत, बसने येतायत, तर ठरवून घ्यायचं की आज घरून क्लास पर्यंत येताना 100 पर्यंतच्या मूळ संख्या 2-3 वेळेस मी स्मरण करण्याचा प्रयत्न करेल, आठवण्याचा प्रयत्न करेल. उलट्या क्रमाने म्हणा, सुलट्या क्रमाने म्हणा.
51 ते 60 मध्ये कोणत्या येतात असं म्हणा. 81 ते 90 मध्ये कोणते येते ती आठवण्याचा प्रयत्न करा. नंबर्स डोळ्यासमोर आणा. व्हिज्युअलायझेशन टेक्निक आपण त्याला म्हणतो. पुढचा प्रश्न बघा. पुणे पोलीस भरती 2023 मध्ये. हा झाला आपला बघ. हा नागपूर पोलीस भरती आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. खालीलपैकी मूळ संख्या कोणती मूळ संख्या आहे? 39 तर नाहीये, 91 पण नाहीये, 49 पण नाहीये. तर मूळ संख्या कोणती असणार आहे? 37 असणार आहे. पाठांतर गरजेचं आहे. फक्त पाठांतर गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कमीत कमी एक 25 प्रश्न आपण ह्या संख्या ज्ञानावरचे आपण सॉल्व्ह केलेत. प्रत्येक प्रश्नामध्ये मी तुम्हाला काहीतरी टास्क दिलेला आहे, काहीतरी होमवर्क दिलेला आहे. ते टास्क कंप्लीट करा. ते जर तुम्ही टास्क कंप्लीट केलं तर संख्या ज्ञानावरचा हा प्रश्न प्रकार तुम्ही काही वेळातच कंप्लीट करू शकाल. आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन समजलं असेल, आवडलं असेल. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग. हॅव अ नाईस डे.